पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेवा त्वमेव सर्वं मम देवदेवा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उमरखेड निवासी सर्व सद्भक्त पुरुष मंडळी इथं यायचं आहे माईकडं। उमरखेडवासी सद्भक्त मंडळी पुरुष मंडळी त्यांनी इथं यायचं आहे माईकडं, कारण आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे। केलं नाही बाबाने, सर्व सांगितलेलं आहे, आतापर्यंत सांगत आलेले आहेत। पायी पदयात्रा घडो देह देवादारी पडो। तर पायी चालण्याचं महत्त्व हे आपल्याला द्वापार युगामध्ये पाहायला भेटतं। पायी चालल्यानंतर परमेश्वरही प्रसन्न होतात आणि आपल्याला गाड्या घोड्या खूप आहेत, परंतु गाड्या घोड्यानं न जाता आपलं देह झिजवणे आणि पायी जाणे त्यामध्ये दंभ अहंकार कुठलंच राहत नाही। आज आपण जर विचार केला तर आपल्यामध्ये अहंकार आहे, दंभ आहे, सर्वच आहे, पैसा आहे, त्यामुळे आपल्यात अहंकार आहे। तो अहंकार घालवण्यासाठी पायी पदयात्रा करायची आहे। आणि ते अहंकार कोणाला आलेला होता? ते द्वापार युगामध्ये राजसू यज्ञ चालू होतं। मग तिथं सर्वच संत महात्मे आलेले होते, ऋषीगण आलेले होते। असताना एका लांब ठिकाणी दुर्वास ऋषी येऊन बसलेले होते। फक्त ते देवाला माहिती होतं की हे दुर्वास आलेले आहेत, परंतु त्यांना बोलवायला जावं लागेल, तर धर्मराजानं जावं लागेल। मग देवाने सांगितलं धर्मराजाला की इथं दुर्वास ऋषी आलेले आहेत, तर त्यांना बोलवण्यासाठी तुम्हाला जावं लागतं, कारण त्यांच्याही मनामध्ये थोडासा अहंकार आलेला होता की माझ्यासारखा राजसू यज्ञ ते मीच करत आहे आणि दान पुण्यसुद्धा एवढं कोणी करू शकत नाही, असं एक त्यांच्या मनामध्ये थोडासा अभिमान होता। तर मग पाठवलं त्यांना जायला, घेतला रथ, गाड्या घोडे रथ घेतले, निघाले, गेले दुर्वास ऋषीकडं। त्याने नाकार केला। नाकार दिल्यानंतर आता काय करावं म्हणले, मी तर जाऊन येऊन काय माझा फायदा झाला नाही। खूप विनंती केली त्यांनी, परंतु त्यांनी त्या विनंतीचा अस्वीकार केला। तर परत आले ते। आल्यानंतर देवाने एकेकाला पाठवलं, जा म्हणले भीमालाही पाठवलं। ते म्हणलं असे कसे येत नाहीत, मी घेऊन येतो म्हणलं। ठीक आहे म्हणले देव। गेलं, ह्यानं बी रथ घोडे हाकीत गेले आपले रथ मोठेपणामध्ये, त्यांचाही अस्वीकार केला, त्यांनाही त्याने नाकारलेलंच होतं। मग असं 5 जणाला केलं। मग अर्जुन गेले, अर्जुनाने तेच केलं की रथ घोडे वगैरे घेऊन चाललेले आहेत वाजत गाजत, आता माझ्यासोबत तर निश्चितच मी घेऊन येणार, असं त्यांच्या मनामध्ये अहंकार होता। मग हे नकुल सहदेव सगळेच गेले, हताश झाले। त्यानंतर आता काय करावं म्हणले, आणि दुर्वास ऋषी आहेत ते दत्तात्रेय महाराजांचे भाऊ आहेत,
आणि एवढी तपश्चर्या करणारा व्यक्ती तपस्वी ते जर आपल्या यज्ञामध्ये जर नाही आले तर आपलं यज्ञ सफल नाही होणार. त्यासाठी आपल्याला आणणं गरजेचं आहे. तर काय करावं? तिथं द्रौपदीनं पदर खावला आणि सांगितलं ऋषी महाराजांकडे मी जाते, माझ्याच्यानं आले तर मी प्रयत्न करेल. त्यांच्या मनामध्ये अहंकार ठेवला नाही. ते मी प्रयत्न करेल आणण्याचा. मग रथाची घोड्याची सगळी सज्ज तयारी केली, वाद्य सोबत तयारी केली. महाराणी निघत आहेत. तिनं सांगितलं कोणी रथ द्यायचा नाही, मला घोडे नको, मला काही नको, मला फक्त जाऊन भेटू द्या त्यांना. ते येतील न येतील ती पुढचा प्रश्न राहिला. मग तिने देवाला विनंती केली, देवा ते आले पाहिजेत. देवाने स्मित हास्य केलं आणि ती निघाली. तिनं तिथून जास्तीत जास्त 1000 पावलापर्यंत चालतच गेली. त्यांच्याकडं गेल्यानंतर सद्गदित हृदयानं ती त्या दुर्वास ऋषीपाशी नतमस्तक झाली आणि सांगितलं तुमच्याशिवाय यज्ञ हा सफल होऊ शकत नाही, तुम्हाला यावंच लागेल. दुर्वास ऋषी म्हणतात तिथं श्रीकृष्ण भगवंत आहेत, तुमचा यज्ञ सफल होणार आहे, झालेला आहे आणि होईल. माझ्यावरून काय राहतं का? नाही. ते म्हटली ती मला काही माहीत नाही म्हणली आणि दुर्वास ऋषीच्या हाताला धरलेलं आणि लगेच दुर्वास ऋषी त्यांच्या पाठीमागं द्रौपदीच्या निघालेले आहेत. तसं पायी जाण्यामध्ये जे महत्त्व आहे तेने करून गाड्या घोड्यानं जाण्यामध्ये तितकं काही महत्त्व नाही. माय मावल्या सद्भक्त संतगण हे सर्वच पायी जाण्याचा उद्देश एकच आहे की आपल्यापाशी पैशानं देव होत नाही, देव कशानंही होत नाही. देवासाठी फक्त तन मन पाहिजे. धन हीच जीव आहे आणि तन हीच परमेश्वराला समर्पण करून जर आपण त्या परमेश्वराला विनंती केलीच तर परमेश्वरसुद्धा भक्ताचा स्वीकार करतो आणि त्या भक्ताला प्रेमदानास योग्य करतो. त्याकरिता आपल्याला पायी जाणं गरजेचं आहे. आता ज्यांच्याकडनं होतच नाही तरी पण त्यांनी कुठल्या तरी स्थानापाशी जाऊन आपलं झालेला पापाचं क्षालन करण्यासाठी फलटण आहे, इकडं रुद्धपूर आहे, त्या परिसरातले जवळजवळचे तरी स्थानं पायी जाऊन करावे ज्यांच्याकडनं होत नाही त्यासाठी. तर पायी पदयात्रा घडो, देह देवादारी पडो. माझे 2 शब्द लांबलेले इथेच विराम देते. गोपाल कृष्ण महाराज. प्रणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धर्म प्रशिक्षण, समाज प्रबोधन, सत्संग पदयात्रा आजचा हा 8वा दिवस. आजच्या या सायंकाळच्या पूजावसरी श्रीकृष्ण ज्ञान मंदिर उमरखेड या ठिकाणी आपण आजचा हा पूजावसर संपन्न करीत आहोत. या मंदिरात संचरण करणाऱ्या तपोनिधी श्रद्धेय फुलाताईजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या धर्मवार्तेच्या प्रसंगी उपस्थित आपण सर्व वासनिक बंधू भगिनी सत्संग पदयात्रेच्या माध्यमातून
श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराचा महिमा आज आपण श्रवण करणार आहोत। आज गायत आपण आजपर्यंत अनेक विषयावर चिंतन केलं। वेगवेगळे विषय संध्याकाळच्या धर्मवार्तेमध्ये, दुपारच्या धर्मवार्तेमध्ये आपण श्रवण केलेले आहेत। अनन्य भक्ती असेल, संत सेवेचा महिमा असेल, या व्यतिरिक्त चतुर्विध साधनाचं महात्म्य असेल, अनेक विषय या सत्संग पदयात्रेच्या माध्यमातून चिंतन केले। ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाकडे आम्ही निघालो आहोत। उद्या आपण श्री क्षेत्र अंबाळी येथे पोहोचणार आहोत। सर्वज्ञांचं सूत्र आहे, जया तेची वंदिजे तया तेची वाणिजे। श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराचं महात्म्य आपल्या अंतरामध्ये आठवीत उद्याचा आपण प्रवास करणार आहोत। आपल्या अवतार परंपरेमध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचं जे स्थान आहे ते अग्रगण्य सांगितलेलं आहे। या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारण म्हटलेले आहेत। यात श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो महिमा आहे किंवा जी अवताराची जी विशेषता आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते। श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे हा अवतार कृतयुगाच्या आणि त्रेतयुगाच्या संधीमध्ये अशा वेळी श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे। म्हणून चहुयुगी चिरायू असा अवतार श्री दत्तात्रेय प्रभूंचा विलक्षण असा अवतार आम्हाला पाहायला भेटतो। अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैसी नव्हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती होयेची ना। श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे तो अवतार चतुर्युगी विद्यमान सांगितलेला आहे। चारही युगामध्ये जो धरणाचं कार्य या दुसऱ्या अवताराचं सुरू आहे। म्हणून या अवताराला अनेक पंथांनी आपल्या श्री गुरुस्थानी या अवतारांना विशेष मान दिलेला आहे। आनंद संप्रदाय असो, वारकरी संप्रदाय असो, शैव संप्रदाय असो, महानुभाव संप्रदाय असो, अनेक संप्रदायांनी श्री दत्तात्रेय प्रभूंना आदिकारण असल्यामुळे, चहुयुगी विद्यमान असल्यामुळे श्री गुरूंच्या रूपामध्ये त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंना पाहिलं जातं। त्या ठिकाणी आदराचं स्थान प्रत्येक संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंच्या या अवतारांबद्दल असणारी श्रद्धा अनेकांच्या हृदयामध्ये आम्हाला पाहायला भेटते। श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे या अवताराची विशेषता आणि महिमा श्रवण करत असताना हा जो अवतार आहे हा अवतार जेव्हा अवतीर्ण झाला तेव्हा अत्री अनुसयेच्या उदरी या अवताराने या ठिकाणी आपला आत्मा अत्री ऋषींना दान केलेला आहे। म्हणून दत्तात्रेय, दत्त म्हणजे दाता, ज्या अवताराने आपला आत्मा अत्री ऋषींना दान केला म्हणून दत्तात्रेय अशा प्रकारचं नामकरण श्री दत्तात्रेय प्रभूंचं आम्हाला पाहायला भेटतं। अनुसयेच्या गर्भी श्री दत्तात्रेय प्रभूंनी उभयदृश्य अशा प्रकारचा गर्भीचा अवतार धारण केलेला आहे। आणि अशा या अवताराने जन्मता क्षणीचं अनेक सामर्थ्य रूपलीळा केलेल्या आहेत। मग त्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेने तिन्ही देव आले होते। त्या तिन्हीही देवांना बालरूपामध्ये करण्यात जे काही कार्य झालं ते प्रभूंच्या कृपेमुळे झालेलं आहे। अशी ती लीळा सत्वहरण करण्यासाठी आलेले तिन्ही देव श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेने त्या ठिकाणी बालरूपामध्ये त्या ठिकाणी अनुसयेच्या झोपडीमध्ये आम्हाला पाहायला भेटतात। तिन्ही देवाचं गर्वहरण, तिन्ही पत्न्यांचं गर्वहरण त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंनी बालवयामध्ये केलेलं आहे। पुढे अवताराच्या ह्या लीळेमध्ये अनेक लीळा आम्हाला पाहायला भेटतात की ज्या अवतारांना अनेक देवताधिकांनी विनंती केली आहे। भद्रिकाश्रम या ठिकाणी वास्तव्य असताना
अनेक देवतादिकांनी देवाला विनंती केली श्री दत्तात्रेय प्रभूंना, हे श्री दत्तात्रेय महाराजा, माहूर या गडावर जो देवल्य ऋषी आहे, त्या देवल्य ऋषीचा जो काही तपश्चर्येचा प्रकोप आहे, त्या साधनेचं जे काही बळ आहे ते अनेकांना त्रासदायी ठरत आहे. ज्या देवल्य ऋषीने आपल्या तपसामर्थ्याने लिंगाची स्थापना केली होती आणि ते लिंग कैलासाला जाऊन त्या ठिकाणी पोहोचलं होतं आणि 12 कोसामध्ये नव्हे तर अनेक देवतादिकांना अडचणीत आणणारं ते त्या देवल्य ऋषीचे ते अधिष्ठान अनेकांना त्रास देऊ लागलं. देवतादिकसुद्धा त्या ठिकाणी अडचणीत येऊ लागले आणि मग त्या देवल्य ऋषीचा गर्वहरण करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य रोखण्यासाठी सर्व देवतादिकांनी देवाला विनंती केली, प्रभूंना विनंती केली आणि त्या विनंतीवरून श्री दत्तात्रेय प्रभू माहूर या गडावर आले आणि देवल्य ऋषीचा गर्वहरण केला. आपल्या श्रीकराने त्या लिंगावर, त्या पिंडावर स्पर्श केला आणि ते अनेकांना त्रासदायी ठरणारं ते अधिष्ठान पाताळात दडपलं आणि मग आता आपलं सामर्थ्य सगळं या ठिकाणी नष्ट होत आहे, अशी त्याच्या देवल्य ऋषीच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली आणि तो देवल्य ऋषी श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण आला आणि देवाला तो विनंती करतो की हे श्री दत्तात्रेय महाराजा, आपण देवतादिकांच्याही पेक्षा सामर्थ्यवान असलेले सर्व देवतादिकांचे अधिपती मला या ठिकाणी भासत आहात, म्हणून मी तुम्हाला शरण येत आहे आणि माझी एक आपणाला विनंती आहे की हे श्री दत्तात्रेय महाराजा, हे प्रभू, माझी आठवण म्हणून या ठिकाणी एक 3.5 हात का होईना इथे ही जागा असू द्या, म्हणून देवाला विनंती केली. त्या विनंतीवरून आजही ते स्थान आम्हाला वंदन करण्यासाठी माहूर या गडावर देवदेवेश्वरीच्या त्या स्थानावर महास्थानाच्या पाठीमागे उपलब्ध आहे. तर असा त्या देवल्य ऋषीचा गर्वहरण या लीळेमध्ये केला. ज्या देवतादिकांनाही शक्य नव्हतं ते कार्य श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या प्रसंगी केलेलं आहे आणि त्या लीळेतून देवतादिकांनासुद्धा त्या कार्यामध्ये आलेली अडचण देवाने दूर केली. अनेक जीवांना होणारा त्रास तो श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या ठिकाणी थांबवलेला आहे. म्हणून अशा त्या श्री दत्तात्रेय प्रभूकडे आपण अपेक्षा घेऊन जात असतो, देवाला आपलं सुखदुःख सांगत असतो, देवाला विनंती करत असतो. म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंची विशेषता जी आहे, दुःख निवृत्ती करून सुखप्राप्ती करणे, ही विशेषता अवताराच्या ठिकाणीसुद्धा आहे आणि अवताराच्या त्या स्थानाच्या ठिकाणीसुद्धा आम्हाला दाखला भेटतो, दृष्टांत भेटतो. म्हणून अवताराची ही विशेषता, माहूर या गडावरील जो संबंध आहे तो संबंध जवळजवळ 16 लक्ष वर्ष त्रेत, त्यानंतर 8 लक्ष वर्ष द्वापार आणि त्यानंतर हे कलियुग म्हणजेच 5000 वर्ष, म्हणजेच 24 लक्ष 5000 वर्षापूर्वीचा श्री दत्तात्रेय प्रभूंचा संबंध आहे. हो, 4 लक्ष वर्ष कलियुग हे तर राहणारच आहे. 5000 24 लक्ष 5000 वर्ष एवढा संबंध, जुना असणारा संबंध तो आम्हाला वंदनीय या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेची जी काही विशेषता आहे, स्थानाची जी काही अनुभूती आहे, ती आम्हाला लगेचच अनेक जीवांना प्राप्त होत असते, अनेकांना त्या अनुभूतीचं दर्शन प्राप्त होत असतं. म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो काही अवतार आहे, या अवताराची विशेषता यातून आमच्या उपलक्षामध्ये येतं. आणखी चरित्रामध्ये जर पाहिलं तर श्री दत्तात्रेय प्रभूंचे अनेक वेश पाहायला भेटतात. अनेक वेशांमध्ये अनेकांना देवाने दर्शन दिलेलं आहे. परशुरामाला त्या ठिकाणी दर्शन दिलं, यदुराजाला दर्शन दिलं, अर्ळक राजाला दर्शन दिलं. त्यानंतर अवधूत वेशामध्ये, कोणाला दिगंबर वेशामध्ये, कोणाला मातंग वेशामध्ये, कोणाला पारधी वेशामध्ये, असे अनेक वेश
श्री चक्रपाणी प्रभूंना व्याघ्रवेशामध्ये असे सप्तवेश सांगितलेले आहेत श्री दत्तात्रेय प्रभूंचे. अशा या सप्तवेशांमध्ये एकी वासना द्वादश वेश असं म्हटलेलं आहे. म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ह्या अवताराची जी काही विशेषता आहे ती अनेक वेशांमध्ये आम्हाला दर्शनाची अनुभूती प्राप्त होत असते. ह्या माहूर परिसरामध्ये ज्या बाराखंडीची निर्मिती झालेली आहे त्या बाराखंडीच्या निर्मिती पाठीमागे एक कारण आहे. विश्वनाथ व्यास बाळापूरकर ही तपसाधना करत करत प्रत्येक ठिकाणी 1 लक्ष नामस्मरण त्यांनी केलेलं आहे. आणि त्या 1 लक्ष नामस्मरणाच्या स्मरणविधीच्या अनुष्ठानाच्या नंतर त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे. म्हणून बाराखंडीचं जे काही महात्म्य आहे, श्री दत्तात्रेय प्रभूंची जी काही महती आहे स्थानाची, यातून आमच्या उपलक्षामध्ये येते की अनेक वेशांमध्ये देणारी जी काही अनुभूती आहे, येणारी अनुभूती आहे, हे दत्तात्रेय प्रभूंचा विशेष सांगितलेला आहे. हा दत्तात्रेय प्रभूंचा अवताराचा महिमा सांगितलेला आहे. या अवताराच्या स्मरणातून आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, ते अनेक भक्तांच्या दूर झालेल्या आम्हाला पाहायला भेटतात. मग ते माहूर तीर्थस्थान असेल किंवा पांचाळेश्वर आत्मतीर्थ असेल, ज्या आत्मतीर्थाची सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी प्रशंसा केलेली आहे, असं हे आत्मतीर्थ आम्हाला उपलब्ध आहे स्थान वंदन करण्यासाठी. अशा श्री दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे, एका सुसूत्र पद्धतीने आपल्यासमोर एक आदर्श शिकवण ठेवतो. प्रातःकाळी 4 वाजता उठून काशीला स्नान श्री दत्तात्रेय प्रभूंचं आहे. त्यानंतर भद्रिकाश्रम या ठिकाणी पुराण श्रवण, कोल्हापुरी भिक्षा आहे, पांचाळेश्वरी भोजन आहे, माहुरी निद्रा आहे. असा एक वक्तशीरपणा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराच्या त्या लीळेमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. ही अवताराची विशेषता, ही अवताराची महिमा हे आमच्या उपलक्षामध्ये येते. त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या माहूर गडावरील लीळा आम्हाला अनेक पाहायला भेटतात. ज्या लीळेमध्ये भक्त मदळसा माता, ही मदळसा माता त्या चरित्रामध्ये आम्हाला पाहायला भेटते. श्री दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या अवतार कार्यामध्ये यदुराजाला ज्ञान दिलं, आरळकाला ज्ञान दिलं, पण त्याहीपेक्षा विशेष मदळसा मातेला सन्निधान दिलेलं आहे. मदळसा मातेच्या 6 पुत्रांना देवाने सन्निधान दिलं, अनुसरण घडवलं आणि त्यांना आपल्या कृपेला, प्रेमाला पात्र केलं. ज्या मदळसा मातेला पहिला मुलगा झाला आणि तो मुलगा रडायला लागला. आई पाहते, जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा मूल रडत असतं, बाकीचे सगळे हसत असतात, सर्व कुटुंबाला एक आनंद असतो परिवारामध्ये. परंतु त्या मदळसा मातेला मात्र दुःख होत आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर रडत आहे, मुलाला प्रचंड वेदना आहेत, दुःख आहे. आणि हे मुलाच्या ज्या काही यातना आहेत, जन्म दुःखम, जरा दुःखम, जाये दुःखम पुन्हा पुन्हा, हे जन्म मरणाचं जे काही हे संस्कृती बंधन आहे, ह्या मुलाचं चुकलं पाहिजे. पुन्हा हा जीवात्मा जो माझ्या पोटी येणारा तो मुलगा असेल, याचं जन्ममरण कशाने चुकेल. आणि तिने शोध केला, अध्यात्म ज्ञानाचा तिने अभ्यास केला आणि तिला लक्षामध्ये आलं की परमेश्वराच्या शरणागतीशिवाय हा जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही. आणि मग राजाला तिने एक वरम त्या ठिकाणी आग्रह धरलेला आहे, जन्माला येणारी जी मुलं आहेत ती मुलं माझ्या पद्धतीने मी वाढवेन, त्यामध्ये तुमचा हस्तक्षेप नसला पाहिजे, तर मी इथे राहील, तर मी आपल्यासोबत राहायला तयार आहे, अन्यथा मी माझा मार्ग मोकळा करेन. राजाने त्या ठिकाणी वर दिला, तिची विनंती मान्य केली आणि त्यानंतर त्यांना 7 मुलं झालेली आहेत. मदळसा राणीला, मदळसा ही राजाची राणी होती आणि त्या राणीला 7 मुलं आहेत. एक मुलगा आरळक राजा पाठीमागे ठेवला आणि 6 मुलांना आपल्या संस्काराने, अध्यात्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने त्यांना त्या ठिकाणी जीवनामध्ये परिवर्तित केलं. ईश्वराकडे त्यांना आपले सगळे संस्कार दिले. जे जे काही ईश्वरीय तत्त्व आहेत त्यांच्या जीवनामध्ये लहानपणीच तिने त्या ठिकाणी संस्कारित केले. आणि कसल्याही प्रकारचं प्रलोभन न दाखवता, कसल्याही प्रकारचं वैभवाचं त्या ठिकाणी दर्शन न करवता त्या 6 मुलांना ती मदळसा माता घेऊन येते. एक माता पहा,
आपल्या मुलांचं जन्ममरण चुकवण्यासाठी ती निघालेली आहे. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी अनुसरण घेण्यासाठी निघालेली आहे. आणि अशी ही मदळसा माता 6 मुलांना आपल्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्या ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी अशी ती माता माहुरगडावर श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आश्रमामध्ये अनुसरत आहे 6 मुलांना घेऊन. ही विशेषता दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्रामध्ये आम्हाला पाहायला भेटते. आणि त्या अवतार कार्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी हे ज्ञानदानाचं प्रेमदानाचं कार्य केलेलं आहे. त्या 6ही मुलांना श्री दत्तात्रेय प्रभूपासून ब्रह्मविद्या ज्ञान प्राप्त झालं आणि ते 6ही मुलं परमेश्वराच्या कृपेला पात्र झालेले आहेत. अशी ती थोर असणारी मदळसा माता आम्हाला या देवाच्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्रामध्ये पाहायला भेटते. ज्या प्रभूची कृपा त्या मातेवर होते म्हणून मदळसा मातेचा उपहार देवाने स्वीकार केला. त्या मातेचं अनुसरण स्वीकार केलं. तद्वत त्याप्रमाणे देवा मलाही अनुसरण घडवा म्हणून अशी अप्राप्ती या ठिकाणी आपण श्री दत्तात्रेय प्रभूंचं नामस्मरण करत असताना ही विनंती आपण देवाच्या शरणी केली पाहिजे. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवतार कार्यामध्ये आम्हाला आणखी अनेक प्रकारच्या लीळा पाहायला भेटतात. ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपेने सहस्त्रार्जुनाचे जे काही थोटे हात होते त्या सहस्त्रार्जुनाला श्री दत्तात्रेय प्रभूंनी 1000 बाहू दिले. सहस्त्रार्जुन अशा प्रकारचं वर त्या ठिकाणी त्याला प्रदान केलं. असा हा महिकावतीचा सहस्त्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य राजा, कृतवीर्याचा कार्तवीर्य असा असणारा तो जन्मताक्षणी तो कसा जन्मला होता, थोट्या हाताचा होता. आणि मग पिता काळधर्माला गेल्यानंतर संपल्यानंतर जो राजकुमार आहे कार्तवीर्य राजा जो आहे तो त्या राजगादीवर त्या ठिकाणी योग्य नव्हता. आणि मग तदनंतर प्रधानाला ते राज्य निरवून तो कार्तवीर्य राजा हात जोडण्यासाठी तो अनेक आश्रम तो फिरत आहे, अनेक दैवी उपाय तो करत आहे, परंतु यश येत नव्हतं. आणि मग शेवटी माहुरगडावर त्याला अशी अनुभूती आली विशेष प्रकारची आणि त्याला त्या ठिकाणी राहावंसं वाटलं आणि श्री दत्तात्रेय प्रभूंची तो सेवा नित्यनेमाने करू लागला. स्नान झाल्यानंतर मेरुवाळाच्या त्या काठावर त्या तळाच्या त्या काठावर श्री दत्तात्रेय प्रभू स्नान झाल्यानंतर ओतपळी घेत असत. केस सुकवण्यासाठी कोवळ्या उन्हामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू उभे राहत आणि त्यावेळी हातामध्ये धुपटणं घेऊन देवाला धूप दाखवण्याची सेवा तो नित्यनेमाने करत असत. अशी ती प्रतिदिनी सेवा अनेक दिवस सुरू होती. आणि मग एक दिवस सेवा करण्याचं ते धुपटणं त्या राजाला सापडत नाही आणि मग त्या प्रसंगी आपली सेवा खंडित होत आहे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्या प्रसंगी आपल्या शरीराचा विचार न करता त्याने आपल्या देहाचं धुपटणं केलं. पहा, त्या राजाने आपल्या हाताचं धुपटणं केलं, आपल्या थोट्या हातावर इंगळं घेतली आणि त्या इंगळाचा जो काही त्रास आहे, वेदना आहेत, यातना आहेत सहन करत त्या विस्तवावर धूप टाकून देवाला धूप दाखवण्याची सेवा तो करत आहे. प्रचंड वेदना आहे तरी पण सेवेमध्ये तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे, उपस्थित आहे आणि दुःख करत आहे, अनुताप करत आहे की हे परमेश्वरा श्री दत्तात्रेय प्रभू महाराजा या हाताने मी अनेक जन्म अनेकांना त्रास दिला असेल म्हणून माझ्यावर अशी ही वेळ आली असेल. या जन्मामध्ये मला राज्यपद प्राप्त होऊ नये, ते राज्यपद उपभोगण्यासाठी मला हात नाही आहेत. हे दत्तात्रेय प्रभू महाराजा या हाताने मी पूर्वजन्मी अनेकांचे गळे दाबले असतील, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असतील म्हणून मलाही आज वेळ आली असेल परमेश्वरा. म्हणून त्या प्रसंगी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या त्या सेवेमध्ये उपस्थित असताना तो दुःख करतो आहे, अनुताप करतो आहे, डोळ्यातून अश्रुधारा आहेत आणि हातातील इंगळावरील विस्तवावरील धूप संपला. त्या ठिकाणी आता हातावरील त्वचा त्या ठिकाणी जळू लागली. करपट वास श्री दत्तात्रेय प्रभूंना त्या ठिकाणी येऊ लागला आणि श्री दत्तात्रेय महाराज पाठीमागे वळून पाहतात तर काय अश्रुधारा त्या ठिकाणी ढाळत तो
सहस्त्रार्जुन राजा कार्तवीर्य राजा हाताने देहाचं धुपाटन करून त्या ठिकाणी धूप दाखवतो आहे आणि क्षणामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू भक्ताजवळ येतात, कार्तवीर्य राजाजवळ येतात आणि म्हणतात, अरे सांडी सांडी हे तू काय करतो आहेस? आणि त्या प्रसंगी देवासमोर हात पसरले आणि देवाला दाखवले की देवा आपण तर सर्वज्ञ आहात, आपण तर जाणतात माझी काय अपेक्षा आहे. देवासमोर हात दोन त्या ठिकाणी पसरल्यानंतर देव म्हणतात, 2 हात काय मागतोस राजा? सहस्त्रार्जुन तू नाव पावशील, सहस्त्र बळीया होशील, सहस्त्र हात तुला मी देतो, सहस्त्र भुजांचं बळ तुला मी या ठिकाणी प्रदान करतो. म्हणून तथास्तु म्हणून वर दिला. श्री दत्तात्रेय प्रभूंनी अनेक वर मागायला सांगितले. त्या प्रसंगी 5 वर त्या ठिकाणी राजाने मागितले, देवाने दिले. अनार्जित आता श्री दत्तात्रेय प्रभू, अनार्जित असणारा दाता श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार या लीळेतून आम्हाला पाहायला भेटतो. त्या राजाने 2 हात मागितले, देवाने 1000 हात दिले. त्या 1000 हाताला पुरेल एवढं बळ दिलं, सामर्थ्य दिलं, राज्य दिलं, त्रिकाळ ज्ञान दिलं, चक्रवर्ती पद दिलं. अशा प्रकारचा तो उदार असणारा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आम्हाला आमच्या या चरित्रांमध्ये पाहायला भेटतो. म्हणून त्या अवताराची विशेषता ही चौयुगापासून आमच्या ज्ञानपरंपरेमध्ये आम्हाला पाहायला भेटते. श्री चक्रपाणी प्रभू असतील, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असतील, श्री गोविंद प्रभू असतील, या सर्व अवतारांचा जो काही विशेष आहे, अवतारांची जी काही महिमा आहे, गरिमा आहे, श्री दत्तात्रेय प्रभूंची गरिमा या अवतारांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये आम्हाला पाहायला भेटते. श्री गोविंद प्रभूंची भेट 45 या ठिकाणी झाली असा संदर्भ त्या ठिकाणी आहे. श्री चक्रपाणी प्रभूंची भेट माहुर्या गडावर झाली असा संदर्भ आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुद्धा जी उद्धवगीता उद्धवाला सांगितली त्या प्रसंगी 24 गुरुचं जे काही वर्णन आहे त्या प्रसंगी त्याचा संदर्भ श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला भेटतो. श्रीकृष्ण त्या तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा आम्हाला उद्धवाच्या प्रसंगी श्रीकृष्ण अवताराच्या सुद्धा अवतार कार्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंची गरिमा आम्हाला पाहायला भेटते. तर अशा प्रकारचा अवताराचा जो काही महिमा आहे तो अवतारांच्या सुद्धा त्या कार्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतो, लीळांमध्ये सुद्धा पाहायला भेटतो. आणि अशा त्या स्थानाच्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या प्रभूंचा अनुभव प्राप्त होत असतो. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपणाला अंबाळीसारखं असेल, बाराखंडीसारखं असेल, माहूरसारखं असेल, 45सारखं तीर्थ आम्हाला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. अशा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी आपली श्रद्धा समर्पित करूयात. स्थानवंदन करत असताना त्या परमेश्वराच्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी आपली श्रद्धा समर्पित करत त्या देवाला आपण विनंती करूयात की हे परमेश्वरा, माझ्या ठिकाणी अनंत दोष आहेत, मी दोषाची खाण आहे, आपण गुणाचे समुद्र आहात. हे परमेश्वरा, माझ्या अक्रियेने काही अविधी घडला असेल, ह्या जीवनामध्ये, ह्या युगामध्ये, ह्या जन्मामध्ये, या सृष्टीमध्ये जे जे काही दोष घडले असतील त्या दोषाची या ठिकाणी आपण आठवण करत त्या प्रभूला आपण शरण जाऊयात. दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी लीन होऊयात. आपली श्रद्धा या ठिकाणी समर्पित करत आजचा हा श्री दत्तात्रेय प्रभूंचा महिमा हा असा हा विषय या धर्मवार्तेमध्ये आपण या ठिकाणी घेतलेला होता. वेळ या ठिकाणी 30 मिनिटाची आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढीलही अनेक कार्यक्रम बाकी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आश्रमामध्ये, उमरखेड येथील आश्रमामध्ये आपला महत्त्वपूर्ण या ठिकाणी वंदनाचा योग उपस्थित आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संबंधाने पावन झालेला जो पानपुडा आहे त्या पानपुड्याचा विशेष आज आम्हाला वंदन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. अशा या वंदनाची महिमा स्थान
वंदनासोबत प्रसाद महात्म्यसुद्धा या ठिकाणी आम्हाला हा विधी घडलेला आहे. प्रसाद वंदनाचा विधी ज्यांनी घडवलेला आहे असे येथील तपस्विनी अक्का या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सर्वांना दंडवत करून या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.